तुम्ही दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी हे डेली पिलं पाहिजे. तर जर उन्हाळा येतोय, समर वाढतोय, तर उन्हाळा जसं जसं वाढतोय तुम्ही पाण्याचं इंटेक त्यानुसार वाढवू शकता. त्यानंतर जर स्किन प्रोडक्टचा विषय झाला तर तुम्ही सगळ्यात पहिले एक जेंटल फेस वॉश म्हणजे एक चांगला फेस वॉश यूज करा, ज्यामुळे तुमची स्किन ऑइलिंग, डस्ट वगैरे जे काही तुमच्या स्किनवरती आहे हे डेली क्लीन व्हायला, जो मी झोपेच्या आधी आणि झोपायच्या नंतर हे दोन्हीही टाइम एक चांगलं फेस वॉश यूज करा. त्यानंतर सेकंड येतं की टोनर. टोनर तुमचं स्किन जे आहे ते हायड्रेट ठेवतं. तुमचे पोर्स जे आहेत, तुमच्या स्किनवरती पोर्स असेल तर ते टायटन करतं, त्यामुळे तुम्ही एक चांगलं टोनर यूज करा. त्यानंतर थर्ड येतं की सिरम. तुम्ही सिरम यूज करताना तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकता, जे तुम्हाला स्किन हायड्रेट ठेवायला हेल्प करतं आणि व्हिटॅमिन सी सिरममुळे तुमच्या स्किनवरचा ग्लो हा चांगल्या प्रकारे येतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे की तुम्ही एक हायलोरॉनिक सिरम यूज करू शकता. त्यानंतर फोर्थ येतं की एक चांगला मॉइश्चरायझर यूज करा. मॉइश्चरायझर हा तुमचा स्किन हा ड्राय होण्यापासून, जर तुम्ही एसी मध्ये दिवसभर 8 ते 9 तास जर तुम्ही एसी मध्ये असाल तर मॉइश्चरायझर हा तुमचा स्किन हायड्रेट ठेवायला यूज होतो. त्यामुळे चांगला मॉइश्चरायझर यूज करा. नंतर लास्ट येतं की सनस्क्रीन. जर तुम्ही घरातून सकाळी बाहेर पडताय किंवा ऑफिसमधून सकाळी घरी येताय तर जर तुमचा सनचा कॉन्टॅक्ट होत असेल सूर्याशी, तर तुम्ही एक चांगलं सनस्क्रीन वापरा. त्यामुळे तुमची जी ड्राय स्किन आहे ती अजून ड्राय व्हायला हेल्प नाही होणार. तर सनस्क्रीनमुळे तिला थोडासा मॉइश्चरायझर राहील आणि सनचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या स्किनशी येणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोडक्टशी आणि तुमच्या लाईफस्टाईलचा चांगला कॉम्बो असेल तर तुमची स्किन हेल्थ चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे जर आजपासून तुम्ही हा रुटीन जर फॉलो केला तर 1 मंथ नंतर मला ह्याचे रिझल्ट तुम्ही नक्कीच कळवता.